आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शमनेवाडी येथील श्री जय जिनेंद्र सोहाग सहकारी संघास आर्थिक वर्षात 1,25,00,000चा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खोत यांनी मंगळवार दिनांक 7 रोजी संघाच्या सभागृहात आयोजित बैठकीप्रसंगी दिले. उपाध्यक्ष धनपाल धनापगोळ व संचालक मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीप्रसंगी उपस्थितांचे स्वागत आरबी खोत यांनी केले. यावेळी नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाबाबत माहिती देताना अध्यक्ष बाबासाहेब खोत म्हणाले, संघाचे 1,371 सभासद असून शेअर भांडवल 50,08,000 आहे. तर 10,75,00,000 निधी असून गुंतवणूक 19,45,00,000 आहे. तर ठेवी 33,12,00,000 आहे. तर संघाच्या वतीने 19,88,00,000 रुपये कर्ज देण्यात आले आहे. संघाचे खेळते भांडवल 47,50,00,000 असून संघास आर्थिक वर्षात 1,25,00,000 रुपये निव्वळ नफा झाला असून 92% कर्ज वसुली प्रमाण आहे. तर वार्षिक उलाढाल 177 कोटी झाली आहे. संघाच्या एकंदरीत प्रगतीसाठी संचालक मंडळाचे सदस्य उदयकुमार तपकिरे, तात्यासाहेब खोत, आप्पासाहेब गाडवे, चंद्रकांत मुन्नोळे, कुमार बोने, दीपक खोत, सुनील नारे, आदित्य खोत, सतीश सोनवणे, शकुंतला खोत, देवकी शिरगुपे यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले असून सभासदांचीही मोलाची साथ लाभली आहे. याप्रसंगी संघाचे व्यवस्थापक कुमार गाडवे यांच्यासह इतर कर्मचारी, वर्धमान शिरणावर, रतन खोत, कुमार शिरगुपे, आशफाक मकानदार, ऋतुराज कागे, देवगोंडा पाटील, विजय हरबट्टी उपस्थित होते. संचालक पार्श्वनाथ नारे यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बेडकेहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.